प्रेक्षक हो, संत लीला करतात, त्यावरून ग्रंथ बनतात. भक्त ग्रंथ वाचतात आणि संशोधक ग्रंथांवर संशोधन करतात आणि पुढे येतो लवकर न पटणारा न पचणारा संतांचा अज्ञात इतिहास. श्री गजानन विजय या ग्रंथात गजानन महाराज शेगावी दृष्टीस पडल्याचा उल्लेख आहे आणि याच कारणाने भक्त संशोधक झाले आणि शोधून काढला तो अज्ञात इतिहास. त्यांच्या अथक प्रयत्नांनी या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांची डॉक्युमेंटरी त्यांच्या जन्मापासून पाहणार आहोत. या व्हिडिओचे एकूण एक पुरावे व्हिडिओ संपल्यानंतर आपण डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता. तर सुरुवात करूयात श्री गजानन महाराजांचा डॉक्युमेंटरी व्हिडिओ. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका येथील थळ या छोट्याशा गावात भवानीराम साबळे यांच्या कुटुंबात श्री गजानन महाराजांचा जन्म झाला. गजानन महाराजांना जन्मतःच अष्टसिद्धी प्राप्त होती. श्री भवानीराम साबळे यांनी या बाळाचे नाव गणोबा असे ठेवले. बालवयापासूनच गणोबा अंगावर वस्त्र ठेवीत नसत. कुणी वस्त्र घालून दिले तर काढून फेकून देत. कित्येकदा कपड्यांच्या चिंध्या चिंध्या करून बाबळीच्या झाडाला लटकवीत. गणा नेहमी दिगंबर राहत. कुणाच्याही घरात निर्वस्त्र जाणाऱ्या गणाची तक्रार भवानीरामांकडे कुणी केली की भवानीराम गणोबाला बिना झरोक्याच्या अंधार खोलीत डांबून ठेवत. बाहेरून कुलूप लावून अंगणात येताच गणोबा अंगणात खेळताना दिसे. पुन्हा खोलीत जाऊन बघतात तर काय, कोपऱ्यात बसलेला गणोबा तिरक्या नजरेने वडिलांकडे बघून हसताना दिसे. श्री गजानन महाराजांच्या बाललीला देखील अनेक आहेत. गणोबाकडे मुलं शिदोऱ्या घेऊन येत. खेळतानाच अलौकिक योग सामर्थ्याच्या बळावर गणोबा सर्वांना देहू, आळंदी, पंढरपूर इथल्या यात्रा घडवत. एक दिवस गणोबा धामणगाव बढे मार्गावरील कोऱ्हाळा या गावी आले. येथे एक दैवी विहीर आहे. मनोकामना पूर्ण झाल्यावर तेथे भोजनदान देण्याची प्रथा आहे. एक दिवस तेथे भोजनदान सुरू होते. गणोबानेही लाडू वाढायला घेतले तेव्हा लोक चेष्टेने म्हणाले, अरे तूप संपलंय, लाडू काय वाढतो, तूप वाढ तूप. हे ऐकून गणाने न भूतो न भविष्यती अशी लीला केली. ती विहीर तुपाने काठोकाठ भरली. सर्वजण जेवून तृप्त झाल्यानंतर विहिरीत पुन्हा मधुर जल दिसू लागले. आजही ईश्वराची बारी म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे. एकदा गणोबा पान्हेरा गावाच्या रामभाऊ बायस्कार यांच्या शेतात गेले. मुख्य रस्त्यापासून 1 किलोमीटर अंतरावर सर्वे क्रमांक 21 मध्ये हे शेत आहे. गणोबा शेतात गेले तेव्हा रामभाऊ शेत नांगरत होते. गणोबाला पाहून बैल बुजले आणि दावे सोडून पळाले. रामभाऊंना गणोबाचा फार राग आला. सोटा घेऊन ते मारायला धावले तर गणोबा गुप्त झाले. बैलांना शोधत रामभाऊ घरी आले तर दोन्ही बैल गोठ्यात. एका लहान मुलाने बैल आणून बांधले असे घरच्यांनी सांगितल्यानंतर रामभाऊंना आश्चर्य वाटले. ते बैलांना घेऊन शेतात आले. तो सर्व शेत व्यवस्थित नांगरलेलं पाहून त्यांना आश्चर्याचा दुसरा झटका बसला व पश्चातापाने ते मोठ्या मोठ्याने रडू लागले व म्हणू लागले, देव मला साक्षात भेटून मी त्याला साधा नमस्कार सुद्धा केला नाही. असे म्हणून त्यांनी हात जोडून गणोबाची क्षमा मागितली व मनोमन नमस्कार केला. बघता बघता 12 वर्षे गेली आणि गणाला एक बहीण झाली. तिचं नाव नुराई. त्यावेळी गणोबा म्हणाले, देवीची झाली दया, माया दिली ही खेळाया, आता सोडा आमची माया, नुराई सदा सांभाळा. याचा अर्थ स्पष्ट होता. जगत कल्याणासाठी साश्रू नयनांनी माता पित्यांना निरोप देऊन गणोबा हे थळ या गावातील उंचावरील मारुती मंदिरात आले. या मंदिरात 8 ते 10 नागवे चिमटाधारी साधू आले होते. तेथूनच या साधूंबरोबर गणोबा वयाच्या 19व्या वर्षी थळ कायमचे सोडून गेले. ते परत कधीच थळ येथे आले नाहीत. पुढे अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत गणोबा अक्कलकोट या गावी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आले. गणोबा स्वामींजवळ राहू लागले. स्वामींकडे येणाऱ्या भक्तांचे हात न कळत दिगंबर अवस्थेत असलेल्या या तेजस्वी योग्यासमोर जोडले जात असत. काही काळानंतर स्वामींनी गणोबास नाशिकला देव मामलेदार यांच्याकडे, तेथून तू अकोटला नरसिंग महाराजांकडे जाऊन मग शेगावला जा, ती तुझी कर्मभूमी आहे असे सांगितले. स्वामी समर्थ महाराजांची ही आज्ञा शिरोधार्य मानून गणोबा नाशिकमध्ये देव मामलेदारांकडे आले. एक दिवस या दोघांमध्ये अध्यात्मावर चर्चा सुरू असताना एका दृष्ट यवनाने प्रसाद म्हणून मांसाचे तुकडे एका भांड्यात झाकून आणून दिले. देव मामलेदारांनी भांड्यावरचा रुमाल बाजूला करताच त्याची टवटवीत गुलाब पुष्प झालीत. पश्चातापाने तो यवन शरण आला. त्यावेळी गणोबा मनोमन समजले की देव मामलेदार हे लीलावतारी थोर संत आहेत.
काही दिवसांनी देव मामलेदार यांनी गणोबाला जवळच असलेल्या कपिलधारा तीर्थावर रघुनाथ दास या महंतांकडे जाण्यास सांगितले. गणोबा निघाले आणि नाशिक पासून 38 किलोमीटर अंतरावरील कपिलधारा या पवित्र तीर्थक्षेत्री रघुनाथ दास या महंतांकडे आले. कपिल मुनींच्या काळापासून या ठिकाणी पाण्याची सतत धार वाहते. यावरून या पवित्र धारेला कपिलधारा हे नाव पडले. पुराण काळापासून कावनाई या गावाची मोठी महती आहे. या स्थानावर प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण तसेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, समर्थ रामदास स्वामींसारख्या संतांचीही पावलं वळली आहेत. आणि अशा पवित्र स्थळी रघुनाथ दासांनी गणोबाकडून 12 वर्षे तपश्चर्या करून घेतली याचा उल्लेख येथील संगमरवरी दगडावर उत्कीर्ण करून ठेवला आहे. रघुनाथदास महंतांनी संत गणोबाला आशीर्वाद दिला आणि गणोबा रघुनाथदास महंतांच्या आज्ञेनुसार नाशिकला आले आणि पंचवटीतल्या काळ्या रामाचं दर्शन घेऊन गोपालदास महाराजांच्या जवळ वटवृक्षाखाली राहू लागले. गोदावरीच्या घाटाजवळ त्यांची साधना सुरू झाली. महाराज कधी रामकुंडावर तर कधी तेथील एकमुखी दत्त मंदिरातही क्षणभर विसावा करीत. अशा प्रकारे काही काळ महाराज नाशिकला गोदावरी काठी पंचवटीत राहिले. एकदा नाशिकला विशाल संत मेळा भरला होता. त्यावेळी विदर्भातील लाड कारंजा येथील बाळशास्त्री गाडगे आले होते. यांची नजर या तेजपुंज अशा संतावर पडली. त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करून आपल्या घरी आणले व त्यांची सेवा करू लागले. मात्र या दिगंबर वेशातील संत गणोबांना कोणत्याही प्रकारची उपाधी नको होती, म्हणून ते लाड कारंजाहून अमरावती जिल्ह्यातील बग्गी जावरा या गावी माणिक बाबांकडे आले. तेथे 8 दिवस राहून महाराज अकोटला नरसिंग महाराजांकडे आले. तेव्हा नरसिंग महाराज शिवाराधना करीत होते. दोन्ही संतांच्या भेटी झाल्या. नरसिंग महाराज जेव्हा पण गुहेत बसून साधना करीत तेव्हा गणोबा गुहेच्या तोंडाशी बसून गणगण गणात बोते या अमृत मंत्र